आज तर डायरेक्ट काकाच्या गोठ्याला आग लागली होती. चला तर सांगतो काय झालं. आज आलो होतो नर्सरीला, कारण आपल्याला शोच्या कलमा घ्यायच्या होत्या. पण तिथे गेल्यावर ना भाऊ सुचतच नव्हतं कोणत्या घ्या. एवढ्या भारी कलमा होत्या, असं वाटत होतं सगळ्याच घ्या. पण एवढ्या कलमा घरात घ्यायच्या म्हणल्यावर मला घराच्या बाहेर राहणं पडलं असतं. त्यामुळे आम्ही या 2च कलमा घेतल्या आणि निघालो. हे पानं एवढे तोंडाला लागत होते आणि डोळ्यात जात होते. भाईले म्हणलं आरामानं घे, तर त्यात बाई आणखी जोऱ्यात घेत होता. संध्याकाळी 7-7:30च्या टायमाला आम्ही चौकात थांबेलो होतो. तेवढ्यात गावात दांगडू झाला. कोठ्याला आग लागली, कोठ्याला आग लागली. लगेच आम्ही गाड्या काढल्या आणि निघालो. एवढी मोठी आग लागेल होती ना, डायरेक्ट गावातून दिसत होती. एवढी मोठी आग पाहून काय करा काही सुचत नव्हतं. ना अग्निशमक ना तिथं पाण्याची सोय. या गोठ्यात 2 बैल आणि 1 बकरी होती. विचार करा त्या जीवाला कसं वाटलं असेल. एवढ्या जाळात बकरी कशी तरी वाचवली, पण त्या बैलांना काही वाचवू शकलो नाही. बैल जागेवरच गेले होते. थोडं कधी लवकर आलो असतो तर त्या बैलांना पण वाचवू शकलो असतो. त्या बाबतीत आमच्या गावाची गोष्ट चांगली आहे. कुठल्याच गोष्टीचा विचार न करता तिथं हजर होईल आणि स्वतःच म्हणून संपवायचा प्रयत्न करील. पण होणाऱ्या गोष्टीला कोणी टाळू नाही शकत. त्या काकांना त्या जीवाला रोज पाणी पाजलं, चारा टाकला, स्वतःच्या लेकरासारखा जीव लावला. तिथली अवस्था पाहून मनाला खूप वाईट वाटत होतं. पैशाचं नुकसान सोडावं, पैसा आज आहे उद्या नाही. कोणी पण असो, त्याला स्वतःच्या लेकरासारखा जीव लावतं. त्यांच्या मनाला काय वाटलं असेल, देव करू अशी अवस्था कोणावरच नाही हो. दुसऱ्या दिवशी सरकारी कर्मचारी, मोठाले नेते येऊन गेले, पण कुठलीच आर्थिक मदत करू नाही शकले. तुम्हाला तर माहितच आहे आपल्याकडचं सरकार आणि नेते